न नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त हिकदमि फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जा ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जा ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। थोड़ा मागे थांबा रे। उल्हासनगरची जी साईड नाही, उल्हासनगरची साईड मध्ये बघा तुम्ही, त्या उल्हासनगर साईडला सर्व नाव आहे। मतदान करायचंय का नाही? हो पवार मॅडम करा ना, काय कोण करतं इथे? कोण टोकन देणार आहे? इथे कशाला आलात तुम्ही लोक? एक मिनिट साहेब, एक मिनिट आलात कशाला इकडे? हो थांबा एक मिनिट, सकाळपासून आठवलं का थांबा? थांबा एक मिनिट थांबा, टोकन देऊ दे ना अरे त्यांना। कुठून देतात तो टोकन? 4 तास झाले देऊन पाहिजे म्हणजे काय? तुम्ही आता रागावून हे काय रागावून होणार आहे? हे किती वेळ थांबलाय हा माणूस? साहेब 8 वाजल्यापासून चालू आहे लफडं. मग थांबा हो एक मिनिट, हो काय करायचं सांगा सांगा ना साहेब। कशाला आलात तुम्ही लोक इथे? थांबा एक जर मिनिट. तुम्हाला सोल्युशन करायचं नसेल तर तुम्ही आलात का? हे काय येणे लोक आहेत? मूर्खाचा बाजार लागून पडला. चला नगरसेवक होता, तुम्हाला तर डिसिजन घ्यायचं नाही. तुम्हाला डिसिजन घ्या म्हणतोय, यादी आहे जरा द्या लिहून म्हणतो, ते देत नाही. अहो काय कुठं देताय तुम्ही साहेब? 4 तास झालं, त्या मॅडमला म्हणतात ऑर्डर नाही. अरे कुठं टोकन देणार आहे? ते लहान लेकरं त्यांना तर कुठून आणले ते पण माहिती नाही. ते कुठून आले? अहो मॅडम 8 वाजले, अहो जेड बाई काय 8 वाजल्यापासून त्यांचा लफडा करतो मी. 8 वाजल्यापासून लफडा करतो. आणि विचार इतकी आहे. हे थांबा एक मिनिट, बोल नका. हे लोक टोकन पण देत नाही यार. लहान लेकरांना खेळ चालू आहे यांचा. तुम्ही कळवा. इथे काय प्रॉब्लेम झाला ना तर मतदान करा, लोक तयार आहेत. सकाळपासून आम्ही 8 वाजल्यापासून तुम्हाला फोन करतो. आता मतदार तयार आहेत, मत द्यायला तुम्ही निर्णय घ्या. बार मतदान येत नाही, आम्ही तयार आहेत मत द्यायला. लंगडी लोकशाही करून टाकली पूर्ण. आम्ही 2 चक्रा मारल्या, बघायचं का सगळे उमेदवार आहेत, हेच देशाचं भविष्य आहे. सगळं लंगडं करून टाकलं. टाईम वाढवा, यादा सुधरवा, मतदान झाला पाहिजे. प्रत्येकाचा अधिकार आहे. लोकशाही पुन्हा लंगडी काढून टाकली. 70 वर्ष झाला टाईम. आमचे हातपाय गळाले साहेब, आमचे हातपाय गळाले उभं राहून. आणि बिओले पण किती आणले? 2 सकाळपासून त्यांना जरा समजत नाही. त्यांची साईड आहे नाही.
सर एक मिनिट सकाळी 8 वाजल्यापासून मी आता भांडण आपण करतो. 1 तासापूर्वी ज्यांना पाठवलं त्यांच्याशी 2 मिनिटं विचारा त्यांनी ते काय त्यांचा काय रिस्पॉन्स आहे. त्यांना याद्या दिल्या नव्हत्या, मी दिल्या नवीन याद्या. तरी त्यांना समजत नाहीये त्या जुन्या व्याज आहेत. ते बोलतात आम्ही कोणाला ओळखत नाही, कसं आहे. असं थोडी आहे. काय ते हे सांगत ते पुन्हा दिले तर आम्ही काय करू आम्ही एक्स्ट्रा अभी नया दिया वो किधर मागे फक्त नवीन वाले थे. मला देखा सांगते काय अहो, सकाळी 8 वाजल्यापासून सगळं हे घ्या, हे घ्या. थांब बाबा, थांब पहिले मला इकडे देणार आहे. एक मिनिट हा नंबर बघा इथं आहे. मग तुमच्या यादीत का नाहीये? ज्ञानामृत शाळेमध्ये ज्ञानामृत सगळंच चालू आहे. ते साईडला होतं. त्यांना हवं होते. त्यांना जास्त गरम होते आतमध्ये PR कारण सकाळी 8 वाजल्यापासून याला सांगून जाऊन टाकलोय आणि पोलीस दुसरे आम्हाला सांगतात तुम्ही बाहेर जा. यो नाव यांच्या यादीत का नाहीये? फायनल यादीमध्ये सर्वांची नाव आहे. हे बघा साहेब, ही सांगत होतो मी यादी तुम्हाला. ही यादी आहे त्यांना बोलू दे. आणि एवढ्या मोठ्या यादीमध्ये दोन बिओला ठेवले त्यांना काहीच कळत नाही. वोट करू द्या असं सांगा त्यांना. ऐका ना साहेब, ही यादी बघा कशी पुरी करकरी दे बघा, अशी यादी घेऊन बसले. हे बघा याच्यामध्ये अशा कोऱ्या याद्या घेऊन बसले. आम्हाला उलट उत्तर देतात हे लोक, जाऊन देत नाही. एक अंतिम यादी तुमचीच आहे. ऐका 2 मिनिटं थांबा रे. थांब रे थांब. एक अंतिम यादी तुमचीच आहे. साहेबांनी पण म्हटले की हा ही आमचीच आहे यांची. त्याच्यामध्ये नावं आहेत परंतु मध्ये बूथमध्ये तर त्यांच्याकडे नाही आहेत. तर आता आमचं असं म्हणणं आहे आता तहसीलदार गेला. आता जे तुम्ही पाठवलेलं त्याच्यामध्ये आहे ना. आता करू द्या मतदान करायला काय 100-150 मग करा. हो करू द्या ना आता मतदान. द्या तुम्ही टोकन द्या, द्या टोकन द्या तुम्ही. करा आता द्या टोकन द्या आता तुम्ही. द्या आता फटाफट. द्या आम्हाला पटापट टोकन. तुमचीच आहे ना. आणि बघा उल्हासनगरची हो साहेब, उल्हासनगरची जी यादी आहे ना, उल्हासनगरच्या साईड मध्ये पण नाव आहे. आम्ही आणलेली आहे स्वतः. ही उल्हासनगरची यादी आहे तुमची अंतिम यादी. प्रसिद्ध केलेली यादी आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेली यादी करू द्या याच्यावरती. सर्वांना टोकन द्या. हो सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही बोलतोय. एक अधिकारी लक्ष देत नाही. माझे 10 चक्र झाले. काय मॅडम तुम्ही होते की नाही? काम सोडून मी इथे आले. हो तुम्हाला 7 वाजता यायचं. निवडणूक आयोगाचं तुम्हाला पोस्टाद्वारे तुमचं इलेक्शन होतोय. हे करा, आम्हाला द्या. सगळे लाईनीला हो, चला लाईनीला लावू द्या आम्हाला. वोटर आहे. लाईन लावा फक्त महिला आणि आरो येतोय. काय होणार नाही म्हटलं साहेब. तुम्ही ऐकून तर घ्या. ही यादी तुमचीच आहे ना. ठीक आहे, आमची यादी आहे का? आम्ही असं काय करताय तुम्ही? सुशीला ये इकडं. असं नाही वेळ नका घालू. आता हे टाइमपास करायचं काम आहे तुमचं. हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना. टोकन द्या ना. बघा लॉ अँड ऑर्डर जर झाली ना साहेब, मी तुमच्यावरती जबाबदारी करणार. आमचं इलेक्शन कमिशनर मतदारांना तुम्ही भेटी दिल्या सकाळी 8 वाजल्यापासून. काय केलं तुम्ही लोकांनी? तुमची यादी आहे. हे मॅडम विचार काय का पगार फुकट घेतात का हे लोक? सांगा ना तुम्ही. आमदार साहेब 2 वेळा आले इथं. तुम्हाला गवत साहेबांनी तुम्हाला गवत साहेबांनी फोन केला. तुम्ही गवत साहेब, अहो गवत साहेब तुम्हाला किती वेळा फोन केला
तुमचा जो स्टाफ तुम्ही पाठवला त्यांनी काय उत्तर दिलं ते विचारा आम्हाला. तुमच्यासाठी आम्ही एक तास आलेलो ना. ऐका माझं ऐका तुमचं नाव शॉर्ट आउट ऐका ऐकून घ्या मी काय म्हणतो. ही यादी तुमच्याकडे तुमच्या स्टाफला बोलवलं काय बोलले विचारा ना. मध्ये काय अरे मग घ्या ना बरोबर वेळ कशाला घालवतो. अरे एवढं मोठं बूथ आहे इथं. दोन प्रतिनिधी 11 बुधवारी 2 प्रतिनिधी ठेवले तुम्ही ना, त्यांना काही समजत नाही मॅडम. मला सहा समजलं. हो मॅडम, किती सुरू चाललंय फोनवरती बोलताय. काय करता तुम्ही काय बघत नाही का? आणि तो दुसरा माणूस काय त्यांच्यासाठी मी तुमच्याकडे आली. त्यांना दोन वेळा दोन मिनिटं कशा बोलायला विचारा. त्यांना बोलायची पद्धत आहे का आम्ही मी तुमच्या करतो तयार तर करा लोकांची. तुम्ही दोघं जण बसून करा ना. शोधायची काय सागर करून लिहून तरी पाठवा ना. जाऊ नका साहेब. 12 वाजले तरी चालतील. आपण इथेच थांबायचं. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।